षण्मुखानंद सभागृहातील महायुतीच्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार फटकारे लगावले। शेख चिल्लीप्रमाणे ज्या फांदीवर बसलो तीच फांदी कापायला बसलो तर अवघड होईल असा टोला फडणवीसांनी महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसमोर लगावला आहे। पण फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे होता असा प्रश्न सध्या चर्चेत आहे। आपल्या समोरचे लोक या विजयाने हुरळून गेले आहेत आणि त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत। आणि आपण जर आपली ताठी ठेवली, आपण जर मी फक्त माझ्यापुरतं पाहीन दुसऱ्याचं पाहणार नाही अशा प्रकारची मानसिकता ठेवली, आपण शेख चिल्लीसारखं ज्या झाडावर बसलो आहे त्याचीच फांदी कापायला बसलो तर शेवटी शेख चिल्लीचं काय होतं तेच आपलं होईल। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, महायुतीच्या मेळाव्यामध्ये फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे असा प्रश्न निर्माण झालाय, काय काय शक्यता सध्या समोर येत आहेत, काय या वक्तव्याचे अर्थ काढले जात आहेत? अमोल, आपण पाहिलं असेल आजचा षण्मुखानंद सभागृहातील मेळावा हा खऱ्या अर्थानं महायुतीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करणारा मेळावा होता। लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही विसंवाद आणि बेबनाव महायुतीत निर्माण झाला त्याबद्दल तीनही प्रमुख नेत्यांनी स्पष्टपणे विधानं केली आहेत। पण यातलं सगळ्यात इंटरेस्टिंग विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय, आपण ज्या झाडावर बसलोय तीच जर फांदी कापायला लागलो तर अवघड होईल अशा प्रकारे महायुतीत राहून विरोधात काम करणाऱ्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी एक प्रकारे थेट इशारा दिलाय। मात्र त्यांचा रोख नेमका कुणावरती होता हे आता याबाबत चर्चा सुरू झाल्यात। काही नेत्यांनी महायुतीत राहून विरोधात काम केल्याच्या अनेक प्रकारच्या तक्रारी भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्या होत्या अशी बातमी समोर आली होती। काही प्रमुख नेत्यांनी भाजपच्या उमेदवारांना प्रचारासाठी वेळ दिला नाही, त्यांच्याकडे सभा घेण्यासाठी त्यांनी असमर्थता दर्शवली असंही बोललं गेलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजच्या या सभेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान करून एक प्रकारे भाजपमधील या जे काही शक्यता आणि नाराजीबद्दल चर्चा होत्या त्यावर एक प्रकारे मोहर उमटवली आहे। भाजपच्या बाबत काही नेत्यांकडून अन्याय झालाय, त्यामुळे या संदर्भामध्ये इथून पुढे तरी नेत्यांनी काळजी घ्यावी आणि आपल्याच पक्षातील नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, महायुती भक्कम कशी राहील यावर अधिकाधिक लक्ष द्यावं अशा प्रकारचं विधान फडणवीसांनी केले। त्यामुळे अर्थातच या विधानाचे अनेक अर्थ राबले जात आहेत। महायुतीमुळे सारं काही आलबेल आहे का हे देखील आता बोललं जाते। त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसांनी केलेल्या विधानाची सातत्यानं चर्चा होते। अर्थात या चर्चेचे नेमके राजकीय पडसाद काय उमटत आहेत, महायुतीमधून कशा प्रकारे यावर बोललं जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि त्यासोबतच महायुतीतील काही नेत्यांना विधानं करण्याची खुमखुमी आहे, त्यांनी आपली खुमखुमी पूर्ण करावी, मात्र तत्पूर्वी नेत्यांची एकदा परवानगी घ्यावी अशा या शब्दांमध्ये त्यांनी प्रवक्त्यांना सुद्धा थेटपणे सुनावलंय। त्यामुळे महायुतीतील जे काही नाराजी आणि जे काही विषय आहेत त्यावर फडणवीसांनी जाहीर भाष्य करून महायुतीत समन्वय कशा प्रकारे राखला जाऊ शकतो याबाबत पदाधिकाऱ्यांना एक प्रकारे सुनावलंय। त्यामुळे यानंतर तरी निश्चितपणे असे 2-3 वेगवेगळे अर्थ देखील यामधून काढले जाऊ लागलेले आहेत। धन्यवाद ओम या सविस्तर माहितीबद्दल।